नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आपण आज बघणार आहोत बघा, जे प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे आहे। एक नंबरचा आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे बघा। तर चंद्रपूर जगातील सर्वात उष्ण शहर ठरलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच, तो आहे जिल्हा चंद्रपूर जिल्हा। नंबर 2 आहे, महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS कोण बनली आहे? तर अदिबा अनम। तुम्ही मागे बघितले असेल किंवा यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती त्यांचे खूप व्हिडिओ येत होते अदिबा मॅमचे, तर महाराष्ट्रातील ती पहिली IAS ऑफिसर बनली आहे बघा, मुस्लिम IAS ऑफिसर बनलेले आहे, खूप महत्त्वाचं आहे। नंबर 3, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतली आहे? तर राहुल पांडे यांनी घेतली आहे बघा, मुख्य माहिती आयुक्त। नंबर 4 आहे, कोणत्या राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे? तर आपलाच महाराष्ट्र। 5 नंबरचा आहे, भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे? 1 नंबरचं योग्य ठरेल। 6 नंबरचा प्रश्न आहे बघा, कोणत्या कलमानुसार समतेचा अधिकार देण्यात आला आहे? तर कलम 14 आणि 18 यानुसार समतेचा अधिकार देण्यात आला आहे बघा। 7 नंबरचा प्रश्न आहे, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? तर 2 नंबरचं योग्य ठरेल, हंबीरराव मोहिते। 8 नंबरचा प्रश्न आहे बघा, गव्हर्नन्स राबविणारे पहिले राज्य कोणते? तर आपला महाराष्ट्र राज्य आहे गव्हर्नन्स राबविणारे। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, कारण की माझी देखील खूप मेहनत लागलेली आहे। नंबर 9 बघूया, गोल्डन फायबर म्हणून कोणत्या पिकास ओळखतात? ताग या पिकाला गोल्डन फायबर म्हणून ओळखतात। 10 नंबरचा आहे, क्रेडिट कार्डला प्लास्टिक मनी म्हणून देखील ओळखतात बघा। 11 नंबरचा आहे, मोहिनीअट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर केरळ राज्याचा आहे बघा मोहिनीअट्टम। 12 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही बघा, खूप महत्त्वाचे प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कशास शरीराचे सैनिक असे म्हणतात बघा? पांढऱ्या पेशींना म्हणतात शरीराचे सैनिक। 14 नंबरचा प्रश्न आहे, कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत होता बघा, जर्मनचा होता कोण? तर कार्ल मार्क्स। 15 नंबरचा प्रश्न आहे, लाय-फाय चे पूर्ण रूप काय आहे बघा? तर लाईट फिडेलिटी। लाय-फायचे पूर्ण रूप आहे लाईट फिडेलिटी। 22वा प्रश्न आहे, माफ करा, 22 नंबरचा प्रश्न आहे, खाजगीकरणाचे भारतात कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आले बघा? खाजगीकरण 1991। 23वा प्रश्न आहे, वजनाचे SI पद्धतीतील एकक कोणते आहे? तर न्यूटन। 24 नंबरचा प्रश्न आहे, विंडोज 10 हे ऑपरेटिंग सिस्टम आणि बूटिंग सिस्टम आहे बघा, विंडोज 10। 25 नंबरचा प्रश्न आहे, मलेरियाच्या जंतूचा शोध कोणी लावला? तर रोनाल्ड रॉस यांनी लावलेला आहे मलेरियाच्या जंतूचा शोध। 26 नंबरचा प्रश्न आहे, घर्षक व्यंजन कोणते? तर श हे घर्षक व्यंजन आहे बघा। 27 नंबरचा प्रश्न आहे, रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर सुरेश भट यांचा आहे बघा, रंग माझा वेगळा। 28 नंबरचं बघा, सत्कार या सामासिक शब्दाचा संधी प्रकार ओळखा। शब्द काय आहे? तर सत्कार। 1 नंबरचं योग्य ठरेल, व्यंजन संधी। आता लिंगावरती प्रश्न आलेला आहे बघा। 29 नंबरचा, विहीन या शब्दाचे लिंग ओळखा। तर विहीनचं लिंग आहे बघा स्त्रीलिंग। 30 नंबरचा प्रश्न आहे, हास्य
हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? तर भाववाचक नामाचा प्रकार आहे हास्य. 31वा प्रश्न आहे, तो मुलगा खूप हुशार आहे किंवा तो मुलगा हुशार आहे. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर 3 नंबरचं योग्य ठरेल. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम बघा. 32 नंबरचा आहे, पद्मिनी घरून निघाली. शब्दाची विभक्ती बघायची आपल्याला, तर पंचमी. नंबर 1 आहे बघा, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एकमेव विधान परिषद सदस्य असलेली मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर 3 नंबरचं योग्य आहे पंकजा मुंडे. 2 नंबरचा प्रश्न आहे, हंगेरीमध्ये होणाऱ्या सिनियर जागतिक ज्युदो स्पर्धेत कोणत्या जिल्ह्याची श्रद्धा चोपडे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे? बघा, तर छत्रपती संभाजीनगर. 3 नंबरचा आहे, खालीलपैकी कोणत्या संताच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण करण्यात आले आहे? बघा, तर संत तुकाराम. 4 नंबरचा आहे, रामसर अवॉर्ड 2025 प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर जयश्री व्यंकटेशन या पहिल्या रामसर अवॉर्ड 2025 प्राप्त करणारी महिला झालेली आहे. बघा, हे कदाचित प्रश्न येऊ शकतो कोणत्याही एक्झाममध्ये. 5 नंबरचा प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन कधी साजरा करण्यात आला? तर 10 मार्चला करण्यात आला. 6 नंबरचा आहे, विद्युत चुंबकीय परिवर्तनाचा शोध कोणी लावला? तर मायकेल फेरेडे. 7 नंबरचा आहे, दामोदर ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर हुगली या नदीची उपनदी आहे बघा दामोदर. 8 नंबरचा प्रश्न आहे आता, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना राव बहादूर ही पदवी कोणी दिली? तर ब्रिटिश सरकारने त्यांना ही पदवी दिली होती बघा. 16 नंबरचा आहे बघा, मार्मोगोवा बंदर कोणत्या राज्यात आहे? तर गोवा या राज्यामध्ये. या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे बघा. 17 नंबरचा आहे, सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेल्या भारतातील बँक कोणती? रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँकचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या राज्यात आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 18 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण? तर किरण बेदी. यांच्यावरती एक पिक्चर देखील निघलेला आहे बघा. 19 नंबरचा आहे, भारतात HIV एड्सचा पहिला रोगी कोठे आढळला? तर चेन्नईमध्ये. 20 नंबरचा आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? बघा, तर 946 आहे बघा 2011च्या जनगणनेनुसार. 21वा प्रश्न आहे, राज्यसभा सदस्यासाठी वयाची पात्रता काय आहे? तर 30 वर्ष पूर्ण असावीत, किमान 30 वर्ष. 22वा प्रश्न आहे, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणास म्हणतात? तर लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात बघा. 23वा प्रश्न आहे, भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कधी झाला? तर 1995 मध्ये हा सदस्य झाला बघा. 24वा प्रश्न आहे, रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर लॅडस्टायनर यांनी लावला बघा. कशाचा? तर रक्तगटाचा शोध. A पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह हे रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर लॅडस्टायनर यांनी लावला बघा. 25 नंबरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर सरपंच असतो बघा, अध्यक्ष. 26वा, तालव्य वर्ण ओळखा. ई हा तालव्य वर्ण आहे. 27 नंबरचा आहे, सुधीर शाळेत गेला. वाक्य प्रकार ओळखा. तर स्वार्थी वाक्य आहे बघा हा. 28 नंबरचा आहे, माकडाचा खेळ करणाऱ्यास काय म्हणतात? तर मदारी म्हणतात माकडाचा खेळ करणाऱ्याला. 29 नंबरचा आहे, अजन्म हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
तर अव्ययी भाव समासाचे उदाहरण आहे बघा. 30वा प्रश्न आहे, नभोवाणी हा कोणत्या संधीचा प्रकार आहे? तर विसर्ग संधी. पोळ्याच्या घरात काय म्हणतात? तर जाळे. पोळ्याच्या घराला काय म्हणतात? तर जाळे म्हणतात बघा. 32 नंबरचा प्रश्न आहे, आईसारखे दैवत साऱ्या जगात